आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 1 साठी जो संघ विजय होईल त्याला मात्र क्वालिफायर 2 चा सामना खेळावा लागेल। पहिल्याच बॉलवरती अपील झाली परंतु अपील पंचांनी फेटाळली। डॉट बॉल सांगता होते राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट आलाय। एलिमिनेटरच्या सामन्यापर्यंत हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो। यानंतर 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील क्वालिफायर 2 आणि तदनंतर फायनल ती देखील लढत मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल। केदारलिंग किंग्स गिळवडे संघ आपल्याला क्वालिफायर 2 मध्ये खेळताना पाहायला मिळेल। राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र पूल केला बॉल मिड विकेट रिजन मध्ये दूरवरती जातोय हा बॉल। विशाल कोल्हापटे यांचा हल्ला बॉल सीमारेषे पार षटकार। गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल राईट आमोर द विकेट। यावेळेस बारचं लीडिंग एज लागले। हवेत बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि शॉट फाईनल क्षेत्रामध्ये विशाल कोल्हापटे यांची शिकार। पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज बाद। पोहोचतायत लॉंग ऑफचे परंतु बॉलला रोखू शकणार नाहीयेत। बॉल जाईल सीमारेषे पार चौकार।
विनर्स फोर्ट आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट बॉक्समध्ये पाठवून द्या, विनंती आहे. विनर्स फोर्ट एक खेळाडू तिथे कंटिन्यू ठेवा, कुठलीही अडचण झाली पहा. आता शेवटाकडे आपण आहोत, कुणालाही कसलीही अडचण नसली पाहिजे यासाठी आपला एक खेळाडू इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. विनंती. सुदेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धाव फलक पुढे जाईल. 12 धावा धाव फलकावरती आहेत. किरण लटके मैदानावरती आहेत. क्षमता आहे त्यांच्याकडे. इथून मात्र मोठे फटके किरण लटक्यांना देखील खेळावे लागतील. नवीन बॅटर समीर मैदानावरती दाखल झालेत. पुढचा बॉल खराब बॉल. नो बॉलची घोषणा पंचांना केली आहे. वेस्ट हाईटच्या वरचा नो बॉल आहे आणि या नो बॉलच्या माध्यमातून मात्र पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. एक धाव प्राप्त झाली. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हुक केलाय. क्षेत्ररक्षक धाव देत बॉलच्या पाठीमागे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा अगदी सहज पूर्ण करतायत किरण लटके आणि 2 धावांच्या सहाय्याने धाव फलक पुढे जाईल. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धाव फलकावरती. या सामन्यात मात्र दुसरी संधी मिळणार नाहीये. केदारलिंग किंग्स गेलवडे संघाला एक संधी मिळणार आहे परंतु या सामन्यात जो पराभूत होईल म्हणून या सामन्याचं नाव आहे एलिमिनेटर मॅच. इथून मात्र जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेतून एलिमिनेट व्हावं लागेल. डॉट बॉलची सांगता इथे होताना पाहायला मिळते. सुदेश पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुदेश पाटील जरी जास्त फोकसला आले नसतील परंतु त्यांची देखील गोलंदाजी खूप कमालीची राहिली आहे. त्या सुदेश पाटीलचं देखील कौतुक झालं पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी थ्रू आउट दी टुर्नामेंट सुदेश पाटील यांची देखील राहिली आहे. फुलर लेनचा बॉल. शर्तीचे प्रयत्न. वाव क्या बात आहे. सुदेश पाटील जबरदस्त एफर्ट आहे. संपूर्ण समर्पण देणारे खेळाडू तुमच्या टीम मध्ये असले पाहिजेत. लाजवाब एफर्ट आहेत आणि कौतुक मात्र सहकारी करताय सुदेश पाटील यांचं. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालेत. स्वतःच्या फॉलोअर थ्रूमध्ये बॉलला रोखण्यासाठी धडपड मैदानावरती सुरू झालेली पाहायला मिळते आणि ही धडपड माणूस मात्र स्वतःच्या जीवनामध्ये धडपडेपर्यंत करत असतो. ती धडपड मात्र मैदानावरती आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाला जिंकायचंय. हार कुणालाही मंजूर नाही. हार फक्त फुलावाल्याकडे आम्ही विकत घेतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका कमालीचा आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळतात. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा धावबाची अपॉर्च्युनिटी आहे परंतु पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतील. हार मात्र मंजूर नाहीये कुणालाही. तो मात्र फुलावाल्याच्या दुकानाकडे आम्ही विकत घेत असतो. आज मात्र प्रत्येकाला जिंकायचंय. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि एक धाव प्राप्त होईल. एका धावेचं महत्व आहे. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. सुरुवातीला थोडेसे महागडे राहिले सुरेश पाटील परंतु आता लाईन आणि लेन्थ शोधली आहे. स्ट्राइक एंड वरती किरण लटके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बॉलला दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती आहेत. ही रणनीती चांगली आहे परंतु रनआउटची अपॉर्च्युनिटी आहे आणि पुन्हा एकदा फेकी थोडीशी डिले येते. नॉन स्ट्राइक एंडला जर बॉल गेला असता तर कदाचित रनआउट झाले असते परंतु पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट हिअर कारण इथून मात्र प्रत्येकाला जिंकायचंय. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आहेत. येणारी 2 षटकं दोन्ही संघांसाठी महत्वाची आहेत.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. समोर बॉल ड्राईव्ह केलाय. आनंद शेळके गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने शौर्य ब्लास्टर संघ त्यांच्या विरोधामध्ये विनर स्पोर्ट या दोन संघांदरम्यान हा सामना मात्र मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आनंद शेळके यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. SCL चा थरार मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. बदलापूर नगरीचं हे ऐतिहासिक मैदान स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या मैदानावरती मात्र SCL चा थरार तुम्हाला रंगताना पाहायला मिळतोय. जबरदस्त सामने पाहायला मिळाले. दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचतायत. दोघांमध्ये टकराव देखील झालाय. परंतु शर्तीचे प्रयत्न क्या बात आहे. कौतुक केलं पाहिजे राजा नारकरचं. कौतुक केलं पाहिजे दोन्ही क्षेत्ररक्षकांचं. जबरदस्त एफर्ट आहेत आणि हे एफर्ट काय आहेत की प्रत्येकाला जिंकायचं षटकार आहे. 6 धावा इथे प्राप्त होतील. परंतु एफर्ट साठी सर्वांच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त एफर्ट. क्या बात आहे राजा नारकर. कौतुक तर झालंच पाहिजे. षटकार तर आलाय. शरीराला किती लागलाय यापेक्षा षटकाराच्या वेदना थोड्या जास्त आहेत. त्या आता शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाहीयेत. परंतु राजा नारकर काय एफर्ट दिलेत. वाव. ऍथलीट आहेत राजा नारकर. परंतु माहिती आहे ही संधी आहे आणि इथे मात्र प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त एफर्ट. आम्हाला SCL ने काय दिलं तर SCL ने हे एफर्ट आम्हाला पाहायला शिकवलेत. अप्रतिम एफर्ट राजा नारकर. कौतुक केलं पाहिजे. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालेत. कदाचित हा बॉल अडवला असता त्याचं दुःख खूप जास्त आहे राजा नारकर यांच्या मनामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आनंद आपला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल किरण लटके यांच्यासाठी. डॉट बॉल आहे. पंचांचा निर्णय डॉट बॉल. डेड बॉल आहे. समोर लाईट कोण ऑन करते विनंती त्यांना. लाईट बंद करा प्लीज. गाडी या. स्टेजची लाईट समोर येते का डोळ्यावरती. राजा नारकर पंचांचा निर्णय अंतिम असेल. जोही असेल तर पंचांचा निर्णय फायनल. पुन्हा एकदा आनंद शेळके गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. किरण लटके आता बॅटिंगसाठी सज्ज आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका कमालीचा आहे. काऊ फेजला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने बॉल वरती पोहोचतायत. दिनेश पानकर तिथे आहेत. एकच धाव प्राप्त होईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिनेश पानकर यांचं क्षेत्ररक्षण प्रभावित करणार पाहायला मिळालंय. जबरदस्त एफर्ट. जेव्हा जेव्हा बॉल त्यांच्या दिशेने गेलाय तेव्हा तेव्हा बॉल वरती चार्जअप करून बॉलला गॅदर करून फेकलेत. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आनंद शेळके खूप साऱ्या आठवणी या स्पर्धेसोबत या वर्षी मात्र जोडल्या गेल्यात. त्यासाठी मी आयोजकांचे देखील आभार मानेल की मला या स्पर्धेमध्ये समालोचनाची तुम्ही संधी दिली. त्यासाठी तुमचे देखील मनापासून आभार आहे. जबरदस्त आठवणी. या आठवणी कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहतील अशा आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेलाय. गोलंदाज बॉल खाली पोहोचतील का. पोहोचू शकणार नाहीयेत. पुन्हा एकदा 2 धावांचे प्रयत्न आहेत. एकच धाव तिथे उपलब्ध आहेत. 3-3 4-4 खेळाडू बॉलच्या दिशेने आहेत आणि एफर्टला कुठलीही कमी नाहीये मैदानावरती. प्रयत्न मात्र प्रत्येक जण करतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. प्रत्येक येणारी धाव रोखायची आहे आणि ती रोखण्यासाठी मात्र शर्थीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. प्रत्येक जण प्रयत्न करतोय कारण इथून प्रत्येकाला जिंकायचंय. पराभव कुणालाही मान्य नाहीये. हार कुणालाही मान्य नाहीये. प्रत्येकाला जिंकायचंय. आनंद शेळके गोलंदाजी ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी मैदानावरती किरण लटके सज्ज होत आहेत. पुढचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत तर उंच बॉल गेलाय आणि हा बॉल हा पोली होता. किरण लटक्यांना माहित होतं बॉल किती डिस्टन्स प्राप्त करणार आहे. षटकार 6 धावा.
क्वालिफायर 1 चे मॅन ऑफ द मॅच आहेत संकेत वायकुळ. एका षटकामध्ये 2 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी संकेत वायकुळ यांची राहिली आहे आणि त्यांना जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विनंती वितरित करायचा आहे संकेत वायकुळ यांना. यावेळेस देखील बॉल हवेत आहे आणि यावेळेस देखील हा व्हॉलीबॉल होता आणि यावेळेस देखील बॉल सीमारेषे पार. आनंद शेळके यांचे 2 हाफ व्हॉली, त्यावरती 2 मोठे फटके षटकार आलेत आणि 2 षटकारांच्या मदतीने धाव फलक 40 पार. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 रन्स, लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धाव फलकावरती आहेत. 2 मोठे षटकार आपण पाहिलेत. अंतिम षटकामध्ये पुनरागमन करावं लागेल. किरण लटके मैदानावरती थांबलेत आणि मैदानावरती यासाठी थांबले होते की जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मात्र तुमच्यावरती वार केला जाईल. आता पलटवार करण्याची जबाबदारी गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती आहे. जबरदस्त खेळ किरण लटके यांचा पाहायला मिळालाय. महत्वपूर्ण विकेट एका बाजूने जाताना पाहिल्यात, परंतु मैदानावरती थांबले आणि स्वतःला सांगितलं शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जबरदस्त बॅटिंग किरण लटके यांची पाहायला मिळते. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकाराने पूर्णपणे समीकरण बदलवले या सामन्याचं. अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हरीश आपला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकासाठी चांगली कामगिरी करावी लागेल हरीश यांना. या अंतिम षटकामध्ये 42 धावांपर्यंत वाटचाल झाली आहे. बॅटिंग करणारी टीम विनर स्पोर्ट्स संघाची इथून एकच संधी आहे आणि या संधीचं प्रत्येकाला सोनं करायचंय. इथून मात्र प्रत्येकाला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी मात्र मैदानावरती संघर्ष सुरू आहे. खराब बॉल पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर रूम दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल निघालाय, परंतु किरण लटके मैदानावरती उभे आहेत. केवळ एकच धाव घेतली आहे. त्याला माहिती आहे संधी मिळाली आहे. 43 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचले. पाठीमागच्या 2 बॉलवरती 2 लगातार षटकार मारलेत. 5 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि संधी असेल फलंदाज किरण लटके यांच्याकडे आणि संधी असेल गोलंदाज हरीश यांच्यासाठी देखील. या संधीचं कोण सोनं करेल, इथून कोण जिंकेल हे चित्र पाहायचं आहे. 43 धावा धाव फलकावरती आहेत. किरण लटके मैदानावरती आहेत आणि खूप महत्वाची इनिंग ते आपल्या टीमसाठी खेळत आहेत. ज्यावेळेस देखील फोर्स केलाय समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आकुटप्प्याचा बॉल आडव्या बॅटने पॉवरफुल हिट. किरण लटके यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषे पार. षटकार. अपील झाली. एज टेकन. किरण लटके कॉट बिहाइंड. महत्वपूर्ण विकेट मिळवली. फलंदाज बाद. जाईल यासाठी मैदानावरती प्रयत्न करेल. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. गोलंदाज हरीश. पुढचा बॉल स्टेप आउट झालेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये संजय अप्पेंच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक. क्या बात है संजय अप्पे. षटकार.
आणि 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. The 69 is a target. या सामन्याचा मानकरी कोण आहे? अजूनही आपल्याकडे खेळाचं पूर्वार्ध संपलंय, उत्तरार्ध बाकी आहे. चला किरण लटके आणि कंपनी 1 मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण लावायचंय, वेळेची मर्यादा आहे. चला थोडी घाई करा, विनंती आहे. आणि राजा नारकर आणि कंपनी आपण देखील आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवायची आहे. विनंती आहे, ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. शौर्य ब्लास्टर संघ, राजा नारकर आणि कंपनी आपले ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानावरती पाठवायची आहे. 69 69 धाब्यांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. पहिल्या डावामध्ये तब्बल 68 धावा बनल्यात आणि जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आहे. सुरुवातीला किरण लटके आपण पाहिले आणि शेवट मात्र गोड केला संजय अप्पे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये संजय अप्पेने जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली आहे तेव्हा तेव्हा प्रभावित केलंय, जेव्हा जेव्हा फलंदाजीची गरज पडली आहे तेव्हा तेव्हा संजय अप्पे यांनी प्रभावित केलंय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे संजय अप्पे यांचे थ्रू आउट द टुर्नामेंट. किरण लटके चमकताना पाहायला मिळालेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकच टीम अपराजित आहे. त्या टीमचं नाव आहे सोरा फायटर्स. आतापर्यंत अपराजित राहिलेत आणि नक्कीच त्यांना देखील खूप शुभेच्छा असणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून एससीए कमिटीच्या वतीने, एससीएलच्या वतीने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा, आमच्या समालोचकांच्या वतीने शुभेच्छा असणार आहेत. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये अगदी सोरा फायटर संघाने केलाय. आतापर्यंत अपराजित राहिलेली टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट. नक्कीच काही सामने खूप कठीण पाहिले. 1 बॉल 5ची आवश्यकता असताना रोहन वरेकरने ठोकलेला षटकार असेल किंवा 1 बॉल 1ची आवश्यकता असताना सुनील पाटील यांनी काढलेली एकेरी धाव असेल, अशा अनेक प्रसंगांमधून ही टीम गेली आहे. परंतु आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अपराजित टीम राहिली आहे आणि मी कौतुक करेल, खास कौतुक केलं पाहिजे, ते कौतुक केलं पाहिजे ओमकार चौगुले यांचं. जबरदस्त खेळ थ्रू आउट द टुर्नामेंट. सिनियर खेळाडू नंदू बारसकर टीम मध्ये, सागर डाकरे टीम मध्ये, सर्व खेळाडूंचं कौतुक आहे. सर्वांचं कौतुक झालं पाहिजे. संकेत वायकुळ महत्वाच्या क्षणी महत्वाच्या विकेट त्यांनी मिळवल्यात. ओमकार, दुसरे ओमकार आमचे, त्यांनी ओमकार मेहतर त्यांनी देखील कमालीची कामगिरी केली आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळते परंतु पंचांवरती परिणाम नाहीये. पहिला बॉल डॉट. फक्त उत्साह होता. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. राजा आणि गंगाराम कस्तुरे हे देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत आणि त्यांना देखील माहिती आहे इथून कसं जिंकायचंय, 69 धावा कशा बनवायच्यात हे या दोघांना देखील माहिती आहे आणि नक्कीच बातचीत पंचांसोबत देखील केली आहे राजाने पहिल्या बॉल नंतर. संजय अप्पे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि आता बॉल उरले 23 बॉल मध्ये 69 धाव्यांचा पल्ला गाठायचा आहे. इथून मात्र बेभाग होऊन खेळावं लागेल हे माहिती आहे राजा नारकर यांना देखील. पहिला बॉल डॉट. हा बॉल थोडासा खाली राहतोय. संजय अप्पे आत्मविश्वास मैदानावरती दाखवतायत आणि फेअरलेस क्रिकेट काय असतं जर कोणाला शिकायचं असेल तर ते संजय अप्पे कडून शिका. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 2 बॉल डॉट आणि समोरून सांगणार की मी करतो ना, ही खासियत आहे संजय अप्पेंची.
जबरदस्त पहिले 2 बॉल पाहायला मिळालेत. 2 बॉल डॉट आलेत. पुढचा बॉल ज्यावेळेस फुलरचा बॉल संधी 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 हुकली आहे आणि बॉल मात्र चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तिथे प्राप्त होईल. पहिल्या 3 बॉल मध्ये केवळ एकही धाव आहे. परंतु हे चित्र फार वेळ पाहतील ते गंगाराम कस्तुरे कसले. सर्वात क्लासिकल प्लेअर कोण असेल या असोसिएशन मधला तर ते नाव आहे गंगाराम कस्तुरे. आणि आज संधी आहे स्वतःला सिद्ध करावं लागेल गंगाराम कस्तुरे यांना देखील. राजा नारकर आणि गंगाराम कस्तुरे दोघांकडे क्षमता आहे परंतु इथून मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. एकच धाव फलकावरती आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकायचं असेल तर मैदानावरती संघर्ष करावाच लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती संजय हप्पे. फलंदाजी साठी गंगाराम कस्तुरे अर्थात जिके. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली या स्पर्धेमध्ये. अप्रतिम गोलंदाजी संजय हप्पे यांनी देखील केली. प्रभावित करतायत. कमी धावा खर्च करतायत. एकच धाव आतापर्यंत आली आहे. तो देखील झेल सुटलाय राजा नारकरचा. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागेल गंगाराम कस्तुरे यांना. फुलरचा बॉल पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह आणि पुन्हा एकदा कमालीचं क्षेत्ररक्षण बॉलर थ्रो मध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलं संजय हप्पे यांनी. 5 बॉल मध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. 69 धावांचा पाठलाग सुरू आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का. जीतना है तो लगाना पडेगा. चौकावर छक्का जोर लावावे लागतील. मैदानावरती मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. या ठिकाणी शौर्य ब्लास्टर संघाला देखील. गंगाराम कस्तुरे बॅटिंगसाठी सज्ज आहेत. पुढचा बॉल टेकन बाय द विकेट. गंगाराम कस्तुरे खूप मोठी विकेट. केवळ एका धावेचं षटक टाकलं या एलिमिनेटर सामन्यामध्ये. संजय हप्पे यांचं कौतुक झालंच पाहिजे. पहिली विकेट फलंदाज बाद. परंतु त्या आव्हानाला मात्र इथून टक्कर द्यावी लागेल. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचतायत. झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. दबाव तर वाढलाय परंतु इथून मात्र मोठे फटके शोधावे लागतील. तो मोठा फटका अजूनपर्यंत त्यांना पाहायला मिळाला नाही. 3 धावा आतापर्यंत सर्वाधिक स्कोर एका बॉल वरती अर्जित झालाय परंतु इथून मात्र चौकार आणि षटकारांमध्ये डील करावी लागेल जर जिंकायचे तर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कट अँड बोल्ड विकेट आली आहे. विशाल कोळापटे आत्मनिर्भर बनतायत. फलंदाज बाद. आनंद शेळके नाव. बॅक टू द पवेलियन.
ते दिनेश पानकर. प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. केवळ 6 धावा धावपलकावरती आहेत. इथून मात्र मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. चांगली गोलंदाजी विशाल कोल्हापटे देखील करतायत. आतापर्यंत केवळ 5 धावा खर्च केल्यात. जबरदस्त कामगिरी. समोर फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु ते बनतील फक्त. दर्शक प्रयत्न तर झालेत. पंचांचा निर्णय येतोय. हा बॉल एक टप्पा घेऊन सीमारेषे पार गेलाय. चौकार. धाव फलकावरती धावा आहेत केवळ 12. उरले 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 12 बॉल 57 धाव्यांची अजून देखील मैदानावरती आवश्यकता आहे. इथून मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. 12 मध्ये 57 बनवणं कठीण जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. राजा नारकर यांच्याकडे ती क्षमता आहे. आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. करो या मरो डू ऑर डाय ची सिच्युएशन इथून आली आहे. 12 बॉल मध्ये 57 धाव्यांची आवश्यकता आहे. आज मात्र युवराज सिंग मैदानावरती बनावं लागेल. 12 मध्ये 57 बनवणं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. कारण इम्पॉसिबल शब्द देखील सांगतो. आय एम पॉसिबल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. 12 मध्ये 57 बनवायच्यात. राजा नारकर यांच्याकडे ती क्षमता आहे. समोर क्वालिटी बॉलर आहे परंतु तितकाच क्वालिटी बॅटर समोर आहे. किरण लटके आणि त्यांच्या समोर मात्र राजा नारकर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आहे. पहिला बॉल क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर हाताळला किरण लटके यांनी. 11 बॉल मध्ये 57 धाव्यांची आवश्यकता आहे. जशी वाळू जर हातामध्ये तुम्ही रगडली ना ती वाळू हातामधून निसटते तसा हा सामना निष्ठट चाललाय शौर्य ब्लास्टर संघाच्या हातामधून. आणखीन एक कमालीचा बॉल आहे परंतु दिशा चुकीची आहे. वाईट बॉल आलाय. आता बॉल उरलेत 11 बॉल मध्ये 56 धाव्यांची आवश्यकता आहे. षटकारांची भाषा मैदानावरती बोलावी लागेल. त्याखेरीज पर्याय नाहीये. षटकार रोकावे लागतील. यावेळेस देखील बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय. डॉट बॉल आलाय. 10 बॉल मध्ये 56 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल 56 धावा इथून मात्र बनवायच्यात. आता मात्र फेवरेट वाटायला लागली आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम विनर स्पोर्ट. हा बॉल पुन्हा एकदा वाईड आलाय. 10 बॉल मध्ये 55 धावा अजून देखील बनवायच्यात. प्रत्येक धाव महत्वाची. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. संजय अप्पे यांचं कौतुक आहे. जबरदस्त गोलंदाजी थ्रू आउट द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये केली आहे. कमी गतीने हा बॉल टाकलाय. इथे मात्र गती परिवर्तन पेस ऑफ डिलिव्हरी किरण लटके यांच्या माध्यमातून प्रभावित केल्या. स्पर्धेमध्ये संजय अप्पेनं प्रभावित केलं. विशाल कोल्हापटेनं प्रभावित केलं. किरण लटकेनं जबरदस्त खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न किरण लटके स्वतः सुरुवातीला धावण्याचा प्रयत्न होता. ऑलमोस्ट कॅच पकडला होता आणि अपील देखील झाली आहे पंचांकडे परंतु आता एका धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती सुरू आहे आणि एक धाव देखील या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. नंदुदा बारसकर आपण या ठिकाणी यायचं विनंती आहे. किरजला प्रॉब्लेम झालाय. नंदुदा बारसकर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित या विनंती आहे. थोडं धावत या. ज्यावेळेस देखील हवेमध्ये बॉल जातोय. एका धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. षटकाच्या समाप्तीची घोषणा पंचाने केली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन द स्कोर. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. 69 धाव्यांचा पाठलाग सुरू होता. केवळ 17 बनल्यात आणि इथून मात्र सामना थोडासा एकाके झुकलेला पाहायला मिळतोय.
परंतु थ्रू आउट द टुर्नामेंट खूप चांगला खेळ राजा नारकरचं देखील मी कौतुक करेल. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये राहिला. कौतुक करेल मी त्यांच्या जोडीने बॅटिंग करतात दिनेश वानकर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगले एफर्ट जर कोणी टाकले असतील बॉलवरती तर ते खेळाडू होते दिनेश पानकर. लाजवाब क्षेत्ररक्षण थ्रू आउट द टुर्नामेंट पाहायला मिळाले. बॅटिंग करायला जेव्हा जेव्हा मैदानावरती आले तेव्हा पहिल्या बॉलवरती बऱ्याच वेळा षटकार दिनेश पानकर यांनी देखील लगावलेला आठवतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विलास दाखल झालेत. यावेळेस देखील इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे राजा नारकर यांचा. ही पावलं मात्र आता मंद मंद का पडत आहेत त्याचं देखील कारण आहे माहिती आहे. इथून आता जिंकणं मात्र जवळपास अशक्य आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शक्यता वर्तवणं खूप कठीण आहे. परंतु आता उरलेत बॉल 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे. 51 धावा बनवायच्यात 5 मध्ये. यावेळेस देखील दिनेश पानकर प्रयत्न करतायत. शरीरावरती बॉल आदळलाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि रन आउट स्वरूपामध्ये दिनेश पानकर बाद होत आहेत. क्रिकेटचा खेळ या खेळासोबत मात्र भावना जोडलेल्या पाहिल्या. ज्यावेळेस सोरा फायटर संघ विजयी झाला संघ मालक मैदानावरती धावत गेले. या खेळासोबतच्या भावना आहेत परंतु जिंकत कुणी नाही. इथे जिंकतंय क्रिकेट आणि इथे विजय होतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा जो डंका आहे ना तो डंका मात्र वाजवला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. इतकं नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं झालं आणि 2 दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा एका ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय मैदानावरती तुम्ही खेळताय ही देखील गोष्ट महत्वाची आहे. ही भावना महत्वाची आहे. स्विच हिट केलाय राजा नारकर यांनी. एक टप्पा बॉलने घेतलाय आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. आलाय चौकार 4 धावा. षटकार ज्यावेळेस देखील बटका चांगला आहे. बॉल चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावत आहेत. शर्यतीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि धाव मात्र घेतली नाही. आणि इथे मात्र आपण पाहतोय क्वालिफायर 2 मध्ये विनर स्पोर्ट संघ दाखल झालाय. अभिनंदन टीम आणि केदारलिंग किंग्स गेळवडे संघाचे संघनायक आणि विनर स्पोर्ट संघाचे संघनायक किरण लटके सामन्याचे सामनावीर आहेत. आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे किरण आणि सामनावीराचा किताब घ्यायचा विनंती आहे. समीरला दिली जाईल. चला विनंती आहे डेडिकेट करताय समीर यांना. दोन्ही संघ हँडशेक करायचेत आणि लगेच टचसाठी या विनंती आहे. चला क्वालिफायर 2 च्या सामन्याकडे आपण जातोय. एका बाजूने केदारलिंग किंग्स गेळवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये विनर स्पोर्ट या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल.